चला, मागावर तर कोणी नाहीये, निघायला हवं. कोणत्याही परिस्थितीत आजच कट्यार नष्ट व्हायला हवी, नष्ट व्हायलाच हवी. आज ती कट्यार नदीत टाकून देते, म्हणजे नष्ट नाही झाली तरी चालेल. नदीच्या तळाशी कोण जाणार आहे कट्यार शोधायला? इथे काहीतरी शोधते याचा अर्थ ती कट्यार तिने तिथेच लपवली असणार. तिच्या आधी आपण घेऊया. नाही, थांबा. काय करते ते बघूया आधी. पेटीतनं कट्यार काढली तेव्हा ती एवढी जड नव्हती. देवी आई घडवून आणते सगळं. देवी आई ही कट्यार विरोचकाकडे इतका वेळ कशी राहू दे?
ही ही कट्यार अचानक एवढी जड का झाली? कोणाची तरी मदत घेतल्याशिवाय ही कट्यार नाही उचलता येणार. असं कसं झालं? चला. शिव, सांभाळ. साहेब बराच वेळ झाला. अजून बाबा आणि आत्यांचा काहीच पत्ता नाही. सगळं ठीक असेल ना? एव्हाना यायला हवे होते दोघे. काय करूया? मी काय म्हणते, आपण जाऊया का? तसंही विरोचक घरात नाहीये आणि असंही असू शकतं की हा सगळा विरोचकानेच रचलेला सापळा आहे. मी फोन करून बघतो बाबांनी. नाही, नको, फोन नका करू. का? तिथे काय परिस्थिती आपल्याला माहिती नाही. अचानक फोन वाजला आणि त्यावर काहीतरी अडचण आली तर? थोडा वेळ वाट बघूयात आपण. हो मॅडम, पण इथे जंगलात काय उचलायचं आहे? मी सांगते, भरपूर पैसे देईन, पण तोंड बंद ठेवायचं. इथून कुणाला काही सांगायचं नाही. या लोक बसला. काय उचला मॅडम? इथेच होते, गेले कुठे?
काय होते? विरोचकांनी खूप प्रयत्न केला पण त्याला ही अस्थिकट्यार उचलताच आली नाही. विरोचकाच्या लक्षात आलं असेल की आता त्याचा वध ह्या अस्थिकट्यारीनेच होऊ शकतो. त्यामुळे त्याने ही कट्यार अशा ठिकाणी लपवली होती जिथे आपण सहजासहजी पोहोचू शकणार नाही. पण त्याला आता कळलं असेल की ही कट्यार त्याने लपवलेल्या जागी नाहीये. विरोचकाने तुम्हाला पाहिलं तर नसेल ना? म्हणजे त्याला तसा काही संशय तर आला नाहीये ना? नाही, पाहिलं नाही. पण ही अस्थिकट्यार जागेवर नाही म्हटल्यावरती आता संशय येईल. येऊ दे. विरोचक आता ही कट्यार शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. पण आता ही कट्यार आपल्याकडे आहे. ती त्याला कधीच मिळणार नाही. उडा उडा उडा. मॅडम काय शोधता सांगा तरी. हे कट्यार कट्यार होती. कट्यार? ते पोटात खुपसतात तेच का? हा, ती कट्यार होती. तुम्ही शोधा ना, शोधा शोधा. बघा कुठे आहे ते. इकडे बघ ना. शोधा. जा तू तिकडे बघ. शोध. विरोचकाचा वध करण्याची एक संधी हुकली पण मी आता त्याला दुसरी संधी देणार नाही. मॅडम सगळीकडे शोधलं, इथे काहीच नाहीये. कशी जाईल? शोधा शोधा, नाहीतर इथून जिवंत जाणार नाही. तुम्ही सांगू ठेवते. कट्यार हवी आहे मला. हवी आहे मला कट्यार. शोधा. या युद्धात देवी आईने माझ्यावर विरोचकाचा वध करण्याचं कार्य सोपवलं आणि मी कुठल्याही परिस्थितीत ते कार्य पूर्ण करणार. शोधा. मॅडम ही बाई वेडी दिसते. ते आपल्यालाच मारून टाकेल. चला निघा, पळा निघा, चल. मित्रा, पण तो श्लोक, पोटात आत्ता बाळ वाढतंय. तू आत्ता काही करू शकणार नाहीस. 9 महिने. हो, 9 महिने आपण काहीच करू शकत नाही. आत्या, मला खूप भीती वाटते. एवढा वेळ ते विरोचकाने काही. मित्रा, पण आता दुसरा काही ऑप्शन नाहीये आपल्याकडे. आपण काय अशा विचित्र चक्रात अडकलोय. आधी 4थी पेटी मिळत नव्हती त्यामुळे 5वी पेटी मिळायला उशीर झाला. मग 5वी पेटी मिळाली. ही अस्थिकट्यार मिळाली. विरोचकाचा वध सुद्धा केला पण पुन्हा विरोचकाला जीवदान मिळालं. पुन्हा अस्थिकट्यार मिळाली पण मी काहीच करू शकत नाहीये. देवी आई का अशी परीक्षा घेते माझी. आता हा कुठलाही विचार करायचा नाही. आता तू फक्त स्वतःची आणि बाळाची काळजी घ्यायचीस. अस्थिकट्यार माझ्याकडे दे. ही कट्यार आता मी माझ्याकडे ठेवणार.
गाडी घेऊन का गेली होतीस? मी कोणाला विचारून गाडी घेऊन गेली होतीस? असं काय करताय शेखर? मी जाते की गाडी घेऊन. मी तुला शेवटचं सांगतो, मला विचारल्याशिवाय गाडीच्या किल्लीला हात लावायचा नाही. सॉरी, तुम्ही चिडू नका. मी नाही जाणार यापुढे गाडी घेऊन. आपण थोडक्यात वाचलो. विरोचकाला हे माहिती की ह्या अस्थि कट्यारीमुळे त्याचा मृत्यू होणार आहे आणि त्यामुळे ती अस्थि कट्यार मिळवण्यासाठी तो प्रयत्न करणार आहे. अस्थि कट्यार सेफ राहील कपाटात? इतक्या सहजासहजी विरोचकाच्या हाती लागू देणार नाही मी तिला. अस्थि कट्यार सुरक्षित ठिकाणी ठेवणार आहे. तुम्ही पाहिलं ना, नेत्राने जेव्हा ती अस्थि कट्यार पाहिली ती किती पॅनिक झाली होती. मला काळजी वाटते तिशी. ह्यापुढे नेत्रासमोर हा विषय काढायचा नाही. 9 महिने थांबावंच लागेल आपल्याला. पण ह्या 9 महिन्यात विरोचक एखादी शक्ती मिळवण्याचा नक्की प्रयत्न करेल. तो असं शांत बसणार नाही. नेत्राच्या हातून अस्थि कट्यारीने विरोचकाचा वध होणार आहे हे विरोचकाला माहिती आहे. एकतर विरोचक ती अस्थि कट्यार मिळवण्याचा प्रयत्न करणार किंवा नेत्राला मारण्याचा. मला खूप टेन्शन आलंय. या घरानं विरोचकामुळे एका बाळाला गमावलंय. नेत्राच्याही बाळाला. शेखर, नेत्रा गरोदर आहे हे विरोचकाला कळूच द्यायचं नाही. मी समजावेन तिला. 9 महिने नेत्राला संयम ठेवावाच लागेल. पण आज न उद्या नेत्रामध्ये होणाऱ्या शारीरिक बदलामुळे विरोचकाला कळेल की नेत्रा प्रेग्नंट आहे. तेव्हा आपण नेत्राला, नेत्राच्या बाळाला कसं सुरक्षित ठेवणार आहोत विरोचकापासून? आई कसं सोडवायचा हा पेच? एकीकडे विरोचकाचा वध करायचा आणि दुसरीकडे 9 महिने थांबायचंय. आई, मी नाही थांबू शकत 9 महिने. एवढ्या वेळात जर विरोचकाने घरातल्या आणखी कोणाला काहीतरी. नाही आई, तू विरोचकाचा वध करण्यासाठीच मला जन्म दिलायस ना. मग तुझं कार्य पूर्ण करायला एवढा उशीर का? नक्की काय आहे तुझ्या मनात? असं नको करू. काहीतरी मार्ग दाखव आहे. काहीतरी मार्ग दाखव.